सुंदर मनामध्ये भरली जवळ त्याचं पण टेन्शन असणार त्याला. कोणाला सांगावं त्यानं? त्याची कशी आणि किती वनवन होते पाहती ना तू. या सगळ्याचा राग निघाला असणार आहे तुझ्यावर. बायको आहे ना तू, तुझ्यावर नाही राग काढणार तर कोणावर काढणार माय? तू नको रागू. हा आपण काय गरज काय एवढं ट्रेनिंग करायची? नक्की काय झालं काय अभिमन्यू? म्हणजे तूच तिच्या मागे लागला होता ना, ट्रेनिंग कर. हा लागलो होतो, पण काय लिमिट आहे का नाही त्या ट्रेनिंगला? आता नाच आपलं म्हणजे अरे त्या बँकेच्या बायका फिरकत बी नाहीत त्या ट्रेनिंगला, हीच असती एकटी. अरे जाऊ दे ना मग, त्याला काय होतं? आणि ती सिन्सिअरली करते तर करू दे ना तिला, त्याचा तिलाच फायदा होईल ना. काय कसला फायदा? नाही सांग ना कसला, काय काय फायदा काय होणार आहे? अरे ती फिट होईल ना. एवढी बी फिट बायको नको मला. ए बाबा, नक्की झालं काय तुला? असं का बोलतोय तू? अरे एकटी जाती योगा, ती ट्रेनिंग करती हा तुझा प्रॉब्लेम आहे की एकटी जाती हा तुझा प्रॉब्लेम आहे? हे पाय माझं साधं म्हणणं आहे दादा, तिनं तिची तब्येत सांभाळून ट्रेनिंग केलं पाहिजे, झेपल तेवढं बस. काय तब्येत ठीक आहे ना तुझी? नाही येडा झालोय, गोळ्या देतो का शॉक देतो? अरे अभिमन्यू, तूच तिच्या मागं लागून तिला प्रोत्साहन देऊन ट्रेनिंगला पाठवलं होतं ना. अरे ती आजारी होती तरी तिला दुसऱ्या दिवशी जायला लावलं तू. आयुष्यात पहिल्यांदा तर असं काहीतरी करते ती, ट्रेनिंग तर करू दे. उलट आता तर तू तिला समजून घेतलं पाहिजे, कळतंय का काय बोलतोय मी? आणि एकदम फिट आहे ती, आनंदी असते तर. जाणवलं ना तुला बी? काय नाही आजकाल आनंदी असते ती, तुला बी जाणवलं? हा लय खुश असते ती. नाही कारण काय? खुश असायचं कारण काय? का लॉटऱ्या लागल्या आहेत, कबड्डी भेटली हिला काय? म्हणजे खुश नसायला पाहिजे का तिने? नाही कारण आहे का? खुश असायचं कारण आहे का? अरे दिवसेंदिवस फिट व्हायला लागली, हे का कमी कारण आहे का? नाही कमी कसं, लय मोठं कारण आहे. तिला म्हणा नोकरी सोड आणि ट्रेनिंगच घेत राह. हा उन्हातानाचं ग्राउंडवरच राह म्हणा. नोकरीची गरज काय आता? नाही का? नाही आनंदी असू दे खुश असू दे, माझं काय म्हणणं नाही त्याबद्दल. आता तर इंटरनॅशनल ट्रेनर आहे तिच्याकडं, ऑलिम्पिक बी खेळेल ती, नाही का? पाहिलं ना तिचं बॉडी बॅलन्स बॉडी. आम्ही व्यायाम केलेच नाही ना कधी, येडेच आहेत आम्ही. शर्यतीत भाग घेते का विचार तिला. आता तूच समजून घ्यायला पाहिजे त्याला. आयुष्यात पहिल्यांदा घराच्या बाहेर गेलंय माझं लेकरू. बाहेर एकटं वाटत असेल त्याला. लते, तुझा नाही तर कोणाचा आधार आहे बरं त्याला? सांग पाहू. तो काय बोलला ना तर वाईट नाही वाटून घ्यायचं. माणूस आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो, त्यालाच अगं लते, तो तुला बोलला चिडला म्हणजे हक्काची आहेस ना ग तू त्याच्या. कसं कळ ना ग माय तुला? तू नाही तर कोण आहे बरं त्याचं? मन एक चांगलं आहे की तो निदान तुझ्याकडे मन तरी मोकळं करू शकतोय. लते, माणूस चुकीचा नसतो पाय, वेळ चुकीची असते. आपण नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार त्याला? आपण नको का त्याच्या मनाचा विचार करायला? नोकरी शर्यत आणि घरचं किती बी सख्खा मित्र असला तरी पण मित्र आहे. विक्याच्या घरी राहावं लागतंय त्याला. ट्रेनर नाही त्यामुळे धड ट्रेनिंग नाही. कुठं दुखत खुपत असेल, काय वाटत असेल, कोणाला सांगल? टेन्शन असेलच ना त्याला बी. आता फोन करून बसलाय ना तो, ढाल घेऊन आल्याशिवाय घरचा उमरा ओलांडणार नाही म्हणून. अगं किती बी आत्मविश्वास असला तरी आत खोल कुठं तरी भीती वाटतच असेल ना ग त्याला.